लग्न नाही लग्न। दीदी ए दीदी तुला पैसे आले का? नाही ते मम्मी तुला पैसे आले का? हे तुम्हाला दोघींना पैसे आले का? ज्यांना आलं ते सख्या बहिणी, बाकी तुम्ही सगळ्या काकाच्या बोरी होते म्हणून तुम्हाला पैसे नाही आलं। तुम्ही चुलत बहिणी म्हणून तुम्हाला लवकर नाही आलं, सख्या बहिणीला पहिले आलं। तो नमस्कार मंडळी, जय गिरी जय कोहली, कशा आहेत सर्व? आता भरपूर दिवसातून ब्लॉग करायला लावले आणि आज आहे रक्षाबंधन आणि मला झाले सर्दी जाम। तर आज आहे रक्षाबंधन, सगळ्या आगरी कोहली बांधवांना रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आणि आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीला आणि सगळ्या आपल्या आगरी कोहली बंधू भगिनींना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा। तर भरपूर दिवसातून ब्लॉग करायला लावले, तुम्ही बोलाल भाई जातं कुठं? भाई कामाधन व्यस्त आहो आणि जास्त तर कुठं जायला भेटत नाही, त्यामुळं बरं आज रक्षाबंधन आहे, घरी आहो तर करायला लावले ब्लॉग। आणि आता जस्ट तयारी वेरी केली, अंघोळ धुवली बिवली, तर चालला स्टेशनला साक्षीला आणायला। आज रक्षाबंधन तिला आणतो, तिची पण एक्झाम चालू आहे, मे बी एक्झाम आहे वाटतं तिला, अभ्यास करायला वेळ नाही, तर ते पटकन आपलं रक्षाबंधन मुरकून टाकायचे। तर जाऊ आता, आपला चाललो पहिले स्टेशनला, आपला बाई कुठं तरी आपण आणि काहीतरी करू ना। आता पहिले स्टेशनला भेटू पुरा आपण, चला। भाई आला तर मिठाई घेतली मम्मीला, मम्मीने सांगितली विषय तो आहे चलते भाई। चला बाई कॅरी बॅग दे ना, घेतलाय आपला यावर सामान घेऊन जाऊ घरी, लवकरच करायचे आपल्याला। कमेंट करून सांगा काली बिली दिसते का नाही सांगा, नॅचरल आहे भाई, मेकअप बिकअप करून आला आला भाई। तिकडे मंदिर आहे इथं महादेवाचा भाई, आज सोमवार पण रक्षाबंधन पण आहे, उपवास पण आहे भाई, मला उपवास पकडला नाही, लिहून ठेवा मी उपवास पकडले, श्रावण धरले, श्रावण पहिल्यापासून धरतो, या वर्षी गेल्या वर्षीपासून उपवास पण धरतो। हे पोरींचा काय असत आहे, मी धरला म्हणजे मोठी गोष्ट आहे भाई। साक्षीला आमच्या बिग बॉसने साक्षीला बिग बॉसने वाढत सुरत चव्हाणला थोडीच सोड द्यायला, साक्षी आमची गोली घेत करेल। दादा भाई एवढा गरम होता ना बाहेर, घाम फुटला, घेऊन आलो साक्षीला, मिठाई घेऊन आलो, एटीएम मध्ये गेलो। मामीने काय करायला लावलाय, आमच्या मम्मीला फ्लावर करायला लावलाय। अ भैया मला पण उपवास आहे भाई, मी उपवास धरलाय। काय बाबू गेल्या वर्षी तुम्ही उपवास धरतो मी साधा भाई, भाई बायको चांगली बॅटाडी, उपास धरायला लावले मी काय याने का आता उपासाला खाते ग, उपास धरले, उपासाच्या पलीकडे खाता हो दादा, जेवलेला बरा काय ऍक्सिडेंट झाला ना बाबा, गाडी झाला होता एकदा ब्लॉक करता करता, कॉलेजला भरलेलं आज तर काय आमच्या घरात जास्त चांगला काही नाही बनणार, सगळ्यांना उपास आहे, घर खाली आहे, मामी पण गेले घरी, मम्मी बी आहे, मम्मीने पेढा बिडा आणा सांगितलं, पण मम्मीसाठी पेढा बिडा आणून ठेवलं, घर पुरा खाली आहे। आई वरती आरती कर, आरती साक्षीला जायचे, काहीच आला टेरिस वरती आता आणि साक्षीला घेऊन आलो, लवकरच घेऊन आलो, तिने कॉल केला जाऊन घ्यायला मला घेऊन आलो, कारण त्याची मास्टर डिग्रीची एक्झाम आहे ॲक्च्युली, म्हणजे तिची डॉक्टरची डिग्री कंप्लीट झाली बाई, आपल्या आगरी समाजाची एक पोर डॉक्टर बाई, आपला समाज कमी नाही आणि भरपूर खरंच डॉक्टर बिक्टर आपली आपला समाज बाई पुढे चालला आहे, एकदम गर्वाची गोष्ट आहे। साक्षीचा पण डॉक्टर कंप्लीट झाला, 4 वर्ष 3 वर्षाचा कंप्लीट झाला, आता मास्टर डिग्री चालू आहे, म्हणजे तिची एक्झाम आहे आता, त्याच्यामुळे तिला जास्त
असा वेळ देणार नाही, कारण जी मेहनत घेतली एवढ्या वर्ष ती मेहनत आता एकदम एंडपर्यंत आले. त्याच्यामुळं तिला जास्त वेळ नाही जाणार. रक्षाबंधन करेल, ती वापस नेऊन सोडेल घरी तिच्या. आणि मग आपल्या इकडे मावशी येतील. ब्लॉग एंडपर्यंत बघत राहा, जाम मजा येईल. एंडपर्यंत बघत राहा. आणि हा क्लायमेट मस्त आपला घराच्या वरचा. तिकडे बघा, दाखवतो तुम्हाला. तिकडं सध्या धुका वाढला आहे, त्यामुळं तिकडं दिसत नाही डोंगर. आणि हा आपल्या इकडे बिल्डिंग आहे. आणि आपला गावदेवीचं मंदिर घराच्या बाजूलाच आपल्या बघा. आणि इकडं हा क्लायमेट मस्त वाटतो. गरम आवरा होतं का बोलून फायदा नाही. चला जाऊ खाली आता. काय झाला? हा बाई माणसे आले कारगर वर्षी. आपलं रक्षाबंधन होईल लवकरच, कारण साक्षीला जायचं ना बाहेर. करून घेऊ आपण सगळी. अजून आमची कोण फॅमिली मध्ये आले नाही. मामी पण गेले उमगावला आणि मावशी आल्या नाही. येतीलच तोपर्यंत आम्ही आला फोन बघा. फोन आला बघ. उठून घेऊ. कोणी बहिणी आल्यात कारण तिला जायचं. उठून घेऊ आणि नंतर बघू काय गुच्च्या पण आहेत तिकडं. राहू दे काय नाही एवढा. सगळं आयता काम आहे का? जाऊ नवीन नाव हीच करते सगळ्या घरी. या आयती खाला असतं. तिला एकच रेसिपी येते बेसनाचा पोला. ताई तुला हाय भावांची साथ. बहीण भावाच असं हे नात, देवानं बांधली जलमगाठ. ए भावाचा तुझे अग माझी ताई, जीव तुझ्यासाठीच तुटतो. भावाचा तुझे अग माझी ताई, तुझ्यासाठी जीव तुटतो. भाऊ बहिणीची भेट घेतो. बघा मंडळाने कॅडबरी सेलिब्रेशन पण दिले आणि नोट पण चांगलीच दिली. चला 1 घंटा गाडी कधी येईल? हिला पाठवते घंटा गाडी मध्ये. हिला घंटा गाडी पाठवते. चला 500 काही व्हिडिओ झाले आता. 500 मला 50 डाल दे. 50 कुछ तो लेना चाहिए आरती में. तिची व्हॅल्यू जाऊ द्या. आपण नाही बोलत काय, समजून घ्या तुम्ही काय विषय तो. माणसाला समजला. चला आरती बुक मारते दरवर्षी. नाही मारला चल. आता केस कर. हा तिथे जर जास्तच झाले म्हणजे 1 मिनिट व्हिडिओ पुरता टाक. व्हिडिओ झाल्यावर बरोबर 50 रुपये डाल दे. व्हॅल्यू जास्त आहे याची. व्हॅल्यू जास्त आहे. ओपीडीचं एक पेशंटचे चार्जेस. स्टॉप करू ना. घ्या का तो? तुला घ्या का? ते घ्या. ते नको त्याला आता. दे फेकून. दे फेकून. नाही देत. कोणी दिला तो? तो बघ चालला घरात. 100 असतील. 100 दे. अरे तू वेडेस. नको नको. 500 कशाला? 500 नको. हिला 100 पाहिजेत पर पर्सन. तिने व्हॅल्यू जाणून घेतली काय ती. प्राइसलेस, त्यामुळे मला काहीच द्यायची गरज नाही. आई शपथ.
जाऊ दे व्हिडिओ झाले तर पटली मारते व्हिडिओ बंद केला बरोबर लगेच मागल आयफोन मागते माझ्याकडे आता 500 रुपये व्हिडिओ चालू आहे भाई व्हिडिओ गेम आहे सगळी कोणत्या साईडची किडनी देऊ या साईडची देऊ या साईडची देऊ ए बाबू इकडे फोटो काढू आपण फोटो काढूया आपण फोटो काढूया पप्पाला बोलो बॉल्टो एवढे चॉकी हे पण बाबूचं नाव काय आहे तुझं नाव काय बरोबर काय जरा सांभाळून घ्या लॉकडाऊन मध्ये पास झाली सांभाळून घ्या जीवन नाही बोल वेदांत जीवन मिळले बोल 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 काहीच आत बघा कधी पण एनी टाइम बघ कधी पण एनी टाइम चल ही गाईस कुठे जास्त वाजते इथं जास्त असते इथं जास्त वाजते मामी आली बाई चला नानीने आपल्या नाश्ता आणला बाबू तू खातो का नाश्ता बाबूला चढवले बघा मस्त वडे आहेत चटणी आणि जा ना घ्या आता बघा उपवास आहे का उपवासाच्या पलीकडे खायली तिकडे आमचा गब्बर बघा गब्बर चला उपवास आहे आपला माझा उपवास आहे खाऊन घेऊ आपण या बाबू काय चाललंय मावशीला गेला आणि मावशी गेले तिकडं बघा मिठाई घेते बाई घरी असला ना का मला हेच काम याला आणायला जा त्याला घेऊन जा जेव्हा मला पोरीला येत नव्हती ना तेव्हा एक नंबर काम होता आता यायला लागली चहा करायला जा बसायला जा माहिताला जा बाई काय ना काय चालूच घरातला का अशी तर असते गाईस दीदी आलेली आहे बाई बहीण मेन आहे बाई दीदी बघा बाई मेन आहे इकडे सगळी आता गोला होत चालली आमची इकडे ओम करायला मीटिंग तिला पार्टी मध्ये मेन आहे बाई हा आमच्या मजा असते दिवा विजर मम्मीने काय चांगली जेवणार पाहिजे ना काय पुढवर मम्मी राखी पकड दीदी हे दीदी तुला पैसे आले का ते मम्मी तुला पैसे आले का हे तुम्हाला दोघींना पैसे आले का ज्यांना आलं ते सख्या बहिणी बाकी तुम्ही सगळ्या काकाच्या बोरी होते म्हणून तुम्हाला पैसे नाही आलं
तुम्ही चुलत बहिणी हो म्हणून तुम्हाला लवकर नाही आलं, सख्या बहिणीला पहिले आलं. नग्न नाही लग्न. बघा आई चला काय आता मला तर माहित आहे बाई घरी असल्यावर कितीला राहू त्या इकडं तिकडं चाललो. आता हिला सावऱ्याला जायचे, मामीला घेऊन चाललो. मामी आहे इकडं, तिला घेऊन चाललो. आता काम म्हणजे ना मी सुट्टी या सगळ्या गोष्टीसाठी जे मी घरी असलो मला काम आहे बाई. पाऊस बी आता जोर घातले पावसाने, अख्खा दिवस भरला नाही, गरम होता. आता थांबले जरा. कोणती नेऊ ही मामी? ए मामी कोणती गाडी येऊ? ही येऊ का ही येऊ? ही येऊ. चला आपली गाडी बाईक आई गावदेवी प्रसन्न. चला निघू आपण. सोडली मामीला आणि चाललोय बाई. वाईफ पण कडक येते. थांबा तुम्हाला सिनेमॅटिक दाखवतो काय वाईफ येते बाई. मी कसा दिसतो सांगा काय एकदा कमेंटमध्ये. आज कसा टिकला ऐकला मस्त वाटतो रक्षाबंधनचा. कसा वाटतं सांगा नक्की. हे पाहिलंय जिथून तुला मी कर दारूचा ग्लास सोडेल. हॅलो घरी चला. सामना पिरिरी गेलो, सामना पिरिरी आलो. लगच सोड म्हणून लगच. काय बोलते गोली का धोका. कधी बघत नव्हता बिग बॉस. सुरज चव्हाण मुलं बघायला लागलो भाई. आपला मराठी माणूस आहे, आपल्या मराठी भाषेचा एकदम प्रॉपर भाई. त्याला अभिमान आहे तिथं टाकलं मराठी बोला. आणि भाई दुसरी पण आहे तिथं वर्षात आहे, वर्षा उसगावकर भाई. तुम्हाला माहीत असतील भाई, बारीक होती तिथून. त्यांना ती आवड, तिथं जेवढं आवड आहेत ना तिला ज्या ट्रोल करत नाही काय बी बोलतात त्या आयला तर नाही. त्याचं वय पण नाही तेवढा, त्याचा आवड आहे एवढा तिने कमवलं आहे आपल्या मराठी चित्रपटात. ती एवढ्या मोठ्या माणसाला बोलते. आणि राहिला तो कोणतो आरबाज भाई. आरबाज बॉडी दाखवतो नुसता भाई. त्याला नुसता बॉडीची पावर आली भाई. मी पाहतो आपण जाणार तर नाही पण चुकून समजा गेलो भाई. अशी बॉडी बिडी असे दाखवता ना भाई पार चालत्या गाडी चालत्या भाई. फक्त त्यांनी बोला बॉडी बिडी दाखवत नाही, फक्त त्यांनी काय बोलावं भाई. बिग बॉसच्या घरच्या बाहेर असा गाऱ्यांचा ताफा उभा डायरेक्ट भाई. असा गाऱ्यांनी लाईन लागेल. फार चालपडा करून टाकलेस नाही त्या भाई. बॉडी बिडी तर माझी इकडे दाखवत नाही भाई आपल्याला. भाई सपोर्ट करा आपल्या सुरज चव्हाणला भाई. बाकी बॉडी बिडी तर आपल्या पुढे दाखवत नाही भाई. चला आता काहीतरी खाऊन घेऊन जातो. गणपती बुकिंग केलाय त्याला जरा बघायला लागते काय विषय आहे, कुठपर्यंत पेंटिंग झाले तिकडून दाखवतो. गेलो तर आपण कारखान्याला काय कारखाना झालो बघा. इकडे फिलिंग आले का नाही गणपती आल्याची. आईच्या गावात रित्या शेट सिद्ध्या शेट तिकडे आलाय. भाड्या पण आले. धरेंद्री येतो एक नंबर. काही बरं दिसून आलो तरच द्यायला. गौरीची साडी बघा एक नंबर. हा कधीतरी भाई आमच्या सिद्ध्या का म्हणे कधीतरी मला नाव सांगा सिद्ध्या घेऊन 100 जास्त घेईल. सांगा 100 जास्त घेईल. भरपूर भाई. किती दिवस आहे फक्त आपल्या गणपती त्या मॉडेल मध्ये आहे का. कलर वेगळा आहे फक्त. नाही गणपती दाखवत नाही भाई. डायरेक्ट तू गणपतीला दाखवतो.